रमजान के पाक महीने पर भाईचारे का संदेश देते हुए ऐरोली में एसएस फाउंडेशन एवं संजीवन दीप विद्यालय द्वारा संयुक्त रूप से दावत इफ्तार पार्टी का जोरदार आयोजन किया गया। इस अवसर पर न केवल रोजेदार मौजूद रहे बल्कि विविध कौम और विभिन्न क्षेत्रों से जुड़े मान्यवर भी मौजूद रहे, जिनमें शिवसेना के उपनेता एवं नवी मुंबई महानगर पालिका के विरोधी पक्ष नेता विजय चौगुले, सुजीत सुतार चाचू, समाज सेवक अन्नू आंग्रे, एसएस फाउंडेशन के नसीम खान, विकी थॉमस सिंह और तमाम मान्यवर। इस अवसर पर रोजेदारों सहित सभी ने अल्लाह की इबादत कर अपना रोजा खोला। इस अवसर पर सभी ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए समाज में भाईचारे और एकता का संदेश दिया। पहिलंच वर्ष आहे एस एस फाउंडेशनचं। नजीम भाईने आणि चाचूच्या माध्यमातून सुजीत सुतार यांच्या माध्यमातून चांगलं ऑर्गनायझेशन केलं आणि अशाच पद्धतीने इफ्तार पार्टी व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येऊन त्याचा बोलतात ना, रोजा ते सोडतात त्यावेळेस त्यांना त्याचे दुआ देतात। रोजा सोडताना त्यावेळेस आपण तिथं त्यांच्या कार्यक्रमामध्ये येऊन गेलो की त्यांना पण आनंद होतो आणि एस एस फाउंडेशननी ऑर्गनायझेशन फार चांगल्या पद्धतीने केलं। या ऐरोलीमध्ये पहिल्या वेळेस अशा पद्धतीने ऑर्गनायझेशन होते, त्यांना माझ्या शुभेच्छा। आज रमजान महिन्यामध्ये इफ्तियारची पार्टी माझ्या फाउंडेशन एस फाउंडेशन तर्फे ठेवण्यात आली होती। त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आले, त्यांना माझ्यातर्फे रमजान व इफ्तार पार्टीच्या खूप खूप शुभेच्छा। फाउंडेशन हे सुजीत सुतार उर्फ चाचू यांचं आहे आणि यांच्या माध्यमातून नसीम, इम्रान आणि त्यांच्या या ग्रुपने हा जो कार्यक्रम ठेवला आहे, पहिला तर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर जे आपले मुसलमान बांधव आहे, अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुसलमान बांधवांना माझ्याकडनं इफ्तार पार्टीची शुभेच्छा। फाउंडेशन तर्फे इफ्तार पार्टीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना पवित्र रमजान महिन्याच्या सर्वप्रथम शुभेच्छा आणि आपले मुस्लिम बांधवांसाठी इकडे जे इफ्तार पार्टी आज अरेंज केली आहे एस एस फाउंडेशन तर्फे आणि श्री संजय कांबळे माझे मित्र आहेत, त्यांचाही ह्याच्यात खूप मोठा सहभाग आहे। तर ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी म्हटलं हे सेवाचं काम आहे, आपण संस्थेचं तर्फे हे ठेवू आणि तुम्ही त्याच्यात सहकार्य करा। आणि म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सहकार्य करा आणि आपण हे सगळी संस्थेतर्फे जागा त्यांना विनामूल्य दिलेली आहे आणि सगळ्या आज जे काही त्यांचं इकडे कार्यक्रम आहे त्याला माझ्या शुभेच्छा। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। वाहिगुरु फतेह होता है प्रोग्राम वाहिगुरु, और रमजान सबको मुबारक। और दावत इफ्तार जो ये पार्टी ऑर्गेनाइज किया है ना वाहिगुरु, दो भाई, एक मेरे हाथ में वाहिगुरु इमरान भाई और एक नसीम भाई, दोनों पठानों ने ना एक मैसेज दिया है, इक्वालिटी को सर्व करो। ये कंट्री है इंडिया, और यकीन मानना आज ये जामा मस्जिद के इधर जब इफ्तारी करने आया ना, इंडिया का पहला विकेट गिरा ही नहीं। जो शर्मा चल नहीं रहा था वो दौड़ रहा है। इसके लिए बोलने का मतलब ये है कि इंडिया ना सेकुलरिटी का ये कंट्री है, और ये दोनों भाई का मेंटालिटी ये बताता है, ओम खुदा खंडा और वो क्रॉस सब एक। ये चारों जब एक बॉर्डर पे दिखते हैं, चाहे इंडियन एयरफोर्स, इंडियन नेवी और इंडियन आर्मी, तब हम इधर सो पा रहे। वो बुर्ज खलीफा टिक नहीं पाया ईरान से ना, तो ये आज महफूज है। तो ये चारों का पिलर और ये सेकुलरिटी का ये जिस तरीके से अपने मराठा भाई इधर बैठे हैं ना, जो छत्रपति शिवाजी महाराज का जो ब्लड जो शीश पे ना, वो बॉन्डिंग में किससे जुड़ता है? उनका बॉडीगार्ड कौन थे? छत्रपति शिवाजी महाराज का बॉडीगार्ड सिद्दी इब्राहिम खान थे। तो वो बॉन्डिंग है। अगर ये जो बॉन्डिंग है जो अपने मराठा के मिट्टी में, नवी मुंबई ऐरोली में जो ये दोनों भाई ने रचा है ना प्रोग्राम, आनंद आ गया भाई। पूरा पॉजिटिव एनर्जी मिला इधर। और ऐसे प्रोग्राम में मैं हमेशा जाऊं जहां पर खुदा का नाम लिया जाता है वाहिगुरु। अवल अल्लाह नूर उपाय, कुदरत के सब बंदे, ये बाणी कहता है वाहिगुरु। आज आपल्या इथे या रमजान महिन्यामध्ये इफ्तियार पार्टीचं ऑर्गनायझेशन एस एस फाउंडेशनतर्फे, एस एस फाउंडेशनचे आधारस्तंभ व सर्व युवा वर्गांचे नेतृत्वस्थान सुजीत चाचू सुतार यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आलेला। या कार्यक्रमासाठी नसीम, इम्रान हे सर्वजणांनी खूप मेहनत घेतली व या कार्यक्रमामध्ये सर्व समाजातील घटकांमधला
नसीम असेल, इम्रान असेल यांनी सर्व समाजाच्या घटकांना एकत्र केला व ह्या प्रकारे अशी इफ्तार पार्टी ही आपल्या ऐरोलीमध्ये प्रथमतःच होत आहे. असं ह्या बाबतीत मला ह्या पोरांचा अत्यंत गर्व व अभिमानी वाटतोय आणि माझ्यातर्फे व सुजित चाचू सुतार यांच्यातर्फे व SS फाउंडेशनतर्फे सर्वांना रमजान मुबारक आणि इफ्तार पार्टीच्या खूप खूप शुभेच्छा. त्या आज SS फाउंडेशनच्या माध्यमातून नसीमदादा यांनी एक इफ्तार पार्टीचं नियोजन केलेलं आहे. इथं आपण बघत असाल की मोठ्या संख्येने बरीच प्रत्येक जाती धर्माचे लोक येऊन आज उपवास त्यांनी इथं सोडलेला आहे. मी सर्वांना मी शुभेच्छा देतो. रमजान महीने सर्वांना मी शुभेच्छा देतो. 17 नसीम खान इनका SS फाउंडेशन ये बहुत महीने से काम कर रहा है और नसीम खान को मैं मुबारकबाद देता हूँ रमज़ान की और मुबारकबाद देता हूँ ईद की. सबसे पहली बात, नसीम खान जो काम कर रहे हैं एक सामाजिक काम, एक सभी लोगों को लेके चलने का काम कर रहे हैं. उसमें सभी प्रकार के लोग हैं, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैसे कि आप देख रहे होंगे. इस ऐरोली के अंदर जो बड़े पैमाने पे काम हो रहा है वो नसीम खान हमारा भाई काम कर रहा है. और इसके साथ ऐसे बहुत सारे फाउंडेशन है, जैसे कि मेरा SS ग्रुप है और भी संस्कार ग्रुप है, साई मित्र मंडल है. हम लोगों के जितने भी नवी मुंबई के मंडल है, हम लोग एकता में काम करना चाहेंगे और नई मुंबई में हम लोग बढ़ चढ़ के उतरेंगे और सभी लोगों को लेके चलने की ताकत रखेंगे. और मैं मुबारकबाद देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ नसीम भाई को, जो यहाँ पे बुलाया और इतने लोगों को इफ्तार पार्टी कराया और इतने रोज़गार लोगों को मुंह में अनाज का जो मौका देने मिला, उनके लिए बहुत बहुत शुक्रगुजार करता हूँ. माझं नाव ॲडव्होकेट भूषण दरे. प्रथमतः माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच ईदच्या ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नसीम बद्दल काय बोलावं जेवढं कमी आहे. तसंच SS फाउंडेशन तर्फे नसीम जो काम करत आहे हे आज आमच्या डोळ्यांनी आम्हाला पाहायला भेटलं. त्यांनी इफ्तार पार्टी या माध्यमातून हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, म्हणजे माझं विश्वास होत नाही का सर्वजण ह्या प्रोग्रामसाठी जमू शकतात आणि ते नसीम खान आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी करून दाखवलं. त्याबद्दल मी SS फाउंडेशन व नसीमबाई यांच्या टीमला मनापासून धन्यवाद बोलतो. आज आयुष्यात काय नाही उद्या पहिल्यांदा असं प्रोग्राम मला बघायला भेटलं आणि हा प्रोग्राम प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे का आपण एक आहोत आणि एक राहिलं पाहिजे, तरच आपला देश आणि आपली संस्कृती आणि आपण टिकू. आपल्या भारताच्या बाहेर काय चाललंय आणि आपल्या देशात आपण हे प्रोग्राम करतोय हे कशामुळे, तर आपल्या सर्वांच्या मैत्रीमुळे आणि एकतेमुळे. कोणी वेगळे नाहीये. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी जसं मुस्लिम एक होते तसे हिंदू एक होते, पण देश स्वातंत्र्य आणि आपलं झालं. बाहेर काय त्याच्यापेक्षा आपल्या घरात काय, आपल्या देशात काय, याला आपण प्राधान्य देऊया. मला SS फाउंडेशन तर्फे जी कामं करायला भेटतात त्याच्यात मी खूप खूप सुजित चाचू सुतार यांचा ऋणी आहे. या फाउंडेशन तर्फे गरीब लोकांच्या केसेस आम्ही फ्रीमध्ये लढतो. त्यांना हॉस्पिटलचे खर्च दिले जातात. त्यांना लग्नांसाठी कोणाचे जर काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी माननीय श्री सुजित चाचू सुतार यांच्यातर्फे तसेच SS फाउंडेशन तर्फे नेहमी मदतीचा हात हा पुढे केला जातो. आमच्यावरती जी छत्रछाया आहे श्री सुजित चाचू सुतार साहेब यांची छत्रछाया तशीच आमच्या पाठीमागे कायमस्वरूपी राहू दे. जगाला शांततेचा व मानवतेचा महान संदेश देणारे मोहम्मद पैगंबर साहेब यांना वंदन करतो. आज रमजान महिन्याच्या निमित्ताने SS फाउंडेशन मार्फत आमचे नसीम भाऊ जे आहेत त्यांनी जो दावत इफ्तारचा कार्यक्रम ठेवलेला आहे व यामध्ये सर्व धर्मीय सामील झालेले आहेत. यातून मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी खूप चांगला काम केलेलं आहे आणि SS फाउंडेशन मार्फत ते आणखी असे काम करत राहतील. त्यांना आणि सर्व माझ्या मुस्लिम आज इमरान भाई और नसीम भाई इनकी तरफ से SS फाउंडेशन की तरफ से आज दावत इफ्तार का पार्टी का आयोजन किया गया था. आज बड़ी संख्या में लोग यहाँ पे आए थे और उन्होंने इफ्तार पार्टी का बहुत आनंद लिया. और आज इन्होंने यहाँ पे दिखा दिया हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. इस तरीके से उनका एक पैगाम उन्होंने लोगों को दिया है कि अपनी कौम में कैसा रहना चाहिए, समाज में कैसा रहना चाहिए और ऐसे ही उनकी तरफ से समाज सेवा का काम हो और SS फाउंडेशन का नाम वो आगे बढ़ाए, ये मैं अल्लाह से दुआ करता हूँ.
जय हिंद जय महाराष्ट्र। आज हम लोग ने एसएस फाउंडेशन के तरफ से दावते इफ्तार रखा गया, जिसमें बहुत से लोग आए, जिसमें हमारे हिंदू भाई है, मुसलमान भाई है, पंजाबी भाई है। सब लोगों ने मिलके एक दूसरे को मतलब अच्छे से सपोर्ट किया और बहुत अच्छे तरीके से ये प्रोग्राम हो गया। इसमें हमारे विजय चोगले साहब भी आए, मेरे बड़े भाई सुजीत चाचू सुतार साहब भी आए, उन्होंने भी काफ़ी मदद की और बहुत अच्छे से ये प्रोग्राम हुआ हम लोगों का। और बस यही कहना चाहूँगा कि सब मिलजुल के रहो, अच्छे से रहो। और चोगले साहब आए, उन्होंने काफ़ी वक्त तक यहाँ बैठे रहे और वो हमेशा हमारी मस्जिद के लिए तो हमारे लिए खड़े ही रहते हैं हमेशा। बस यही है कि सब एक ही है, सब अच्छे से रहना चाहिए, सब मिलजुल कर। त्यौहार जो होता है खुशी का होता है, सबको मिलजुल कर मनाना चाहिए, बस यही। और सबको रमज़ान की मुबारकबाद। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।